आपल्यापैकी अनेक जण गणरायाची आराधना करत असतात. संकष्टी चतुर्थीला उपवास करणारे देखील अनेक जण आहेत. संकष्टी चतुर्थीमध्ये मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. या वर्षातील मंगळी चतुर्थी कधी आहे हे तुम्हाला माहिती आहे का? त्याचबरोबर अंगारकी चतुर्थीचं काय आहे धार्मिक महत्त्व हे देखील तुम्हाला माहीत नसेल. तेच आम्ही जालन्यातील ज्योतिषशास्त्रज्ञ डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांच्याकडून जाणून घेतलं. नमस्कार, मी राजेश महाराज सामनगावकर, श्री सद्गुरू ज्योतिष कार्यालय, सिव्हिल क्लब आझाद मैदान, जालना. आज आपल्यासमोर आलेलो आहे अंगारिका चतुर्थीचं आणि संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय. सरासरी संकष्टी चतुर्थी हे कृष्ण पक्षातली जी चतुर्थी येते त्याला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात, आणि मंगळवारच्या दिवशी ज्या दिवशी चतुर्थी त्याला अंगारिका चतुर्थी असं म्हणतात. त्याचं पुराण कथा अशी आहे की गणेश भक्त भारद्वाज ऋषी हे अवंती नगरीमध्ये राहत असताना क्षिप्रा नदीच्या काठावर एकदा स्नानासाठी गेले, आणि त्या ठिकाणी एक अप्सरा स्नान करीत असताना भारद्वाज ऋषींनी त्या ठिकाणी मोहित होऊन आपलं एक तेज त्यांचं पृथ्वी तलावर पडलं आणि ते पृथ्वीने धारण केलं. त्या पृथ्वीला त्या तेजापासून एक पुत्र प्राप्त झाला. 7 वर्षापर्यंत तो पृथ्वीकडे होता. नंतर त्यांनी भारद्वाज ऋषीला तो पुत्र परत दिला. भारद्वाज ऋषींनी त्या पुत्राचा उपनयन संस्कार केला आणि त्याला गणेशाची उपासना करण्यासाठी सांगितलं. त्या पुत्राने 1000 वर्षांपर्यंत गणपतीची उपासना केली आणि गणपती त्यांना प्रसन्न झाले. ज्या दिवशी प्रसन्न झाले तो दिवस होता मंगळवार, चतुर्थी होती. गणेशाला त्यांनी सांगितलं गणपतीने की पुत्रा तुला काय इच्छित वर पाहिजे ते तू मला सांग. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की स्वर्गामध्ये राहून मला त्या ठिकाणी अमृत प्राशन करायचं आहे. गणेशाने त्यांना वरदान दिलं आणि सांगितलं की आज चतुर्थी आहे, मंगळवार आहे, आणि आज तू त्या ठिकाणी जे कामनाने मला प्राप्त केलेलं आहे भविष्यामध्ये संपूर्ण लोकांना देखील या दिवशी जी चतुर्थी येईल त्याला अंगारिका चतुर्थी असं नाव पडेल, आणि जे लोक भक्तिभावाने श्रद्धेने तुझे पूजन करतील त्यांचे सकल मनकामना पूर्ण होईल. म्हणून गणपतीला नाव पडलं अंगारक, पृथ्वीपासून त्याचा जन्म झाला. दुसरं नाव पडलं त्याला मंगल, कारण तो आकाशमंडलामध्ये राहण्याची त्याची अपेक्षा होती. नवग्रहामध्ये जो मंगल ग्रह आहे ते नाव त्या पुत्राला प्राप्त झालं मंगल ग्रह नावाने, आणि तो त्या ठिकाणी स्वर्गामध्ये राहून अनेक लोकांचं कल्याण करू लागला. परमेश्वराला तिने प्रार्थना केली की ज्याप्रमाणे तुम्ही मला प्रसन्न झाले त्याचप्रमाणे जो कोणी भक्त अंगारिका चतुर्थीच्या दिवशी तुमचं व्रत करेल, पूजन करेल, त्यांचे सकल मनकामना पूर्ण करा. म्हणून ज्या लोकांचे विवाह होत नाही त्या लोकांचे विवाह प्राप्तीसाठी अंगारिका चतुर्थीचं व्रत करावं, संतान प्राप्तीसाठी करावं. तो अमंगल दूर करून मंगल प्राप्ती करून देणारा असा हा मंगल ग्रह आहे. म्हणून अंगारिका चतुर्थीला ज्या दिवशी मंगळवारी चतुर्थी येते त्या दिवशी अंगारिका चतुर्थी असं व्रत म्हणतात. 21 चतुर्थ्याचं व्रत करण्याचं फलप्राप्ती हे अंगारिका चतुर्थी केल्याने प्राप्त होती. संकष्ट चतुर्थीचं 21 चतुर्थीचं जे व्रत आहे ते फक्त एक अंगारिका चतुर्थी केल्याने प्राप्त होतो. म्हणून सकल गणेश भक्तांनी अंगारिका चतुर्थीचं व्रत नक्की करावं. अशी गणेश अंगारिका चतुर्थीची कहाणी आहे. 2024 मध्ये फक्त 25 जून ह्या रोजीच एक अंगारिका चतुर्थी आहे. पूर्ण वर्षभरात फक्त एकच अंगारिका चतुर्थी आहे. म्हणून भक्तांनी अशा ह्या अलभ्य पर्वकालाचा नक्की लाभ घ्यावा आणि आपल्यावर असणारे संपूर्ण दुःख, संकट, दरिद्रता जे काय आपली मनकामना असेल ती पूर्ण करण्यासाठी अंगारिका चतुर्थीचं व्रत करावं. 2024 या वर्षामध्ये एकमेव अंगारकी चतुर्थी असून ती 25 जून रोजी आहे. 21 संकष्टी चतुर्थीच्या व्रतांचं पुण्य केवळ एक अंगारकी चतुर्थीचं व्रत केल्याने पदरात पडतं असं डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितलंय. तसेच संतती प्राप्ती तसेच इतर मनोकामना पूर्ण करण्यासाठी अंगारकी चतुर्थीचं व्रत फलदायी असल्याचं देखील सामनगावकर यांनी सांगितलंय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.